काय करायचं, बंद करून पुणे करू का? नाही ना पण किती हात झाले चालू. हा झालं म्हणा आता. हे स्टूल कोण आणलं? मी. कुठून? ते आपल्या घराच्या बाहेर आता एक अंकल आले होते ना, तर ते अंकल नीट बोल गे. ते आपल्या ते विकणारे आले होते ना. काय विकणारे? भंगारवाले? हा त्यांना भंगारवाले म्हणलं, त्यांना पण वाईट वाटत. आता भंगारवालेच आहे ते वाईट काय? आता माझे पप्पा शेतकरी आहे, मग त्याला शेतकरी म्हणलं राग येईल का? मग ते भंगारवाले आहे ना. अच्छा. आणि मग ते आले होते विकायला, तर आपल्याकडे जे असं बिन आणि भंगार होतं ना, त्याच्याकडे पैसे बाकी होते ना. हा मग ते पैसे पण आणि आपले बिन आणि भंगार कशाला ठेवायचे? तोच बाबा आलता का तो? हा तोच, ते मम्मीचे पैसे होते त्याच्याकडे, तो बाबा आला होता. त्याच्याकडून हा एक स्टूल घेतला आणि एक छोटी बकेट घेतली आणि ते भंगार होतं ना आपल्या इथं पडेल ते त्यांना देऊन टाकलं. कसं आहे स्टूल? चांगलं आहे. आता कसं आहे म्हणजे काय? यूज करून पाहिजे नको. ओके. बाकी बरं वाटतंय का तुम्हाला? बरं आहे. संतोष जरा आजारी झाली. मला गरम एक पाणी कर ना प्यायला. गरम पाणी करू? ठीक आहे. अरे आता गेला वाटतं. तर संतोष आज जरा लेट खायला टाकताय माशांना. काय टाकताय? हे बघा. इकडे कसं काय आलं ते गोल? अच्छा. फ्रेश झाली आणि आता मी स्वयंपाक बनवते. तर आज मला डाळ खिचडी बनवायची. डाळ खिचडी बनवायची आहे आणि शेपू पालकाची भाजी. डाळ खिचडी संतोषसाठी बनवते. ते आजारी आहे तर त्यांनी काही एवढं जेवलेलं नाही, तर मग त्यांना म्हटलं तुमच्यासाठी मस्त डाळ खिचडी बनवते. तर कुकरमध्ये त्यासाठी मुगाची डाळ आणि तांदूळ टाकले शिजवायला आणि बरोबरच इकडं मी शेपू पालकाची भाजी पण बनवते. दवाखान्यात घेऊन जा. नाही घेतला. मला जांभूळ खायचे का? तुमच्या फ्रेंडच्या घरून जांभूळ आले, पण तुमच्यासाठी नाही ते. हा मग मी त्याला द्या 2-3. द्या ना. मग इकडे भाजी द्या ना. डाळ खिचडीसाठी मस्त सगळे व्हेजिटेबल्स कापून घेतले. शिमला मिरची, पोटॅटो, टोमॅटो, शेंगदाणे घेतले आणि हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे. आणि यामध्ये तांदूळ टाकले होते, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ, ते पण शिजवून घेतलं आहे. त्यामध्ये पाणी टाकते आणि ते मिक्स करून घेते. तोपर्यंत हे व्हेजिटेबल्स तेलामध्ये परतून घेते. चला मस्त आत्ताच माझं जेवण वगैरे झालं आहे. घरातलं सगळं काम आवरलं आहे. किचनमध्ये सगळं काम आवरलं आहे आणि आता मी शांतसाठी मस्त काढा बनवते. कारण की त्यांचा घसा खूप जास्त दुखतोय. खोकला नाही येते पण घसा दुखतोय. त्यामुळे मग त्यांना म्हटलं काढा घ्या, काढून खूप बरं वाटतं. तर यामध्ये मस्त पेरूचे पाने, तुळशीचे पाने, गवती चहा, हळद आणि गुळ टाकला आहे. काढा ना कोरा काढा बनवते. दुधाचा बनवते. कोरा बनवला का मग लवकर फरक पडतो. त्यांना बोलवते का. कसा झालाय काढा? आवडला? कडून झालाय ना? ओके. बरं वाटतंय का? घसा बरा आहे? हा ताप आहे का गेला? ओके. काळजी घ्या मग. चला मग मी चालले आता वरती झोपायला. तुम्ही या मागून. मी चालले झोपायला.